हाय मैत्रिणींनो, मी राणी कांबळे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर मी आज बनवलेले आहेत रव्याची कुरडई. पहा कशी बनवलेली आहे, मस्त खुसखुशीत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हीही करून पहा एक वेळ आणि नक्की मला कमेंट करून सांगा. पांढऱ्या शुभ्र कुरडया बनतात छान. तर पहा पूर्ण व्हिडिओ. मी 1 किलो सुजी घेतलेली आहे, रवा घेतलेला आहे. तो पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, 2 दिवस भिजत ठेवायचा. मी सकाळी भिजत घातलेला आहे आणि 3 टाईम त्याचं पाणी बदलायचं 1 दिवसामध्ये. तर मस्त स्वच्छ पाणी निघेल. 3 टाईम जर तुम्ही चेंज केलं तर त्याचा कुमट वासही येणार नाही आणि रवा छान फ्रेश पाण्यामध्ये राहतो पण. आणि आपल्याला चिकही हवा असा पांढरा शुभ्र मिळतो. तर तुम्ही करून पहा. मस्त अशा कुरडया छान बनतात. जेवढं स्वच्छ पाणी निघेल त्याच्यातून तेवढा पांढरा शुभ्र चिक मिळतो आपल्याला. तर आपण तिसऱ्या दिवशी कुरडई करायला घेतलेली आहे. आता याच्यावरचं जेवढं थोडं ते पहा किती पांढरं शुभ्र पाणी आहे ते आपण काढून घेऊया. हे पाणी वरचं काढून घ्यायचं आणि घट्टसर खाली जो चिक राहतो तो पहा किती मस्त बनलेला आहे. तो आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कारण का जेवढा चिक असतो तेवढंच पाणी घ्यावं लागतं यामध्ये. असा चिक मिळतो आपल्याला पांढरा शुभ्र. तर पाणी कमी घ्यायचं नाही आणि जास्तही घ्यायचं नाही. आपल्याला चिकटता येईल असं पाणी पाहिजे. त्याच्या समप्रमाणातच आपण पाणी घ्यायचं. पहा त्याच्यामधलंच मी 1 वाटी पाणी काढून ठेवते. जर आपल्याला गरज पडली तर आपण गरम करून परत वरतून घालू शकतो. पाणी उकळायला ठेवूया आपण आता. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, जास्तही नाही घालायचं. बस. आणि आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी पातेलं खाली ठेवून असा मस्त हलवून घेणार आहे चिक. एकही गाठ होत नाही. माझ्याकडं चाटू नाही आहे चिक हटवण्यासाठी, तर मी लाटण्याच्या सहाय्याने चिक हटते. अशी थोडी थोडी धार सोडत राहायची आणि आपण हलवत राहायचं. पाणी छान उकळलेलं होतं म्हणून चिक मस्त बनतो. एकही गाठ होणार नाही याची काळजी घ्यायची. हलवत राहायचं. पहा किती मऊ लोण्यासारखा मस्त चिक बनत चाललेला आहे. पहा आरामशीर मस्त हलवून घ्यायचा. पहा लोण्यासारखा किती छान चिक झालेला आहे, पांढरा शुभ्र. मस्त झालेला आहे. आता गॅसवरती ठेवूया पातेलं आपण. आणि आता याच्यात पाण्याची गरज लागली, आपण पाणी घालूया थोडंसं जे काढून ठेवलेलं होतं. गरजेनुसार पाणी घाला त्याच्यामध्ये, जास्त वरतून हे पाणी घालू नका. असा घट्ट झालेला आहे चिक. आता याच्यामध्ये पाण्याची गरज आहे तर पाणी घातलेलं आहे, हलवून घेतलं आहे चिक आणि परत मी झाकून ठेवलं आहे. याला मी 1-2 वेळा मस्त हलवून घेतलेलं आहे. तर पहा परत हलवत आहे. छान घट्ट झालेला आहे चिक छान बनलेला आहे. कुरडया करण्यासाठी तयार झालेला आहे चिक. तर पाण्यात टाकून आपण पाहिला थोडासा एक गोळी, छोटीशी गोळी, तर पहा विरघळणार नाही चिक. त्याची गोळी बनली की मग आपण समजायचं की चिक छान बनलेला आहे. पहा आता आपल्या कुरडया करण्यासाठी तयार झालेला आहे चिक. मी कुरडया करून घेतलेल्या आहेत. पहा कलरच्या पण करून घेतलेत. मुलांना खूप आवडतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मस्त लहान मोठ्या जशा आवडतात तुम्हाला तशा करून घ्या. 1 किलोमध्ये एवढ्या कुरडया बनतात, 1 किलो रव्यामध्ये. आता मी 2 दिवस छान उन्हामध्ये वाळत ठेवल्या होत्या कडक. तर मी आता तळायला घेतलेत. पहा किती छान कुरकुरीत मस्त कुरडई झालेली आहे.
तुम्ही पण करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.